सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। चर्मकार समाजचे नेते सामाजिक कार्यकर्ते गोविंद खटावकर यांच्या नावे फाउंडेशन स्थापन करून त्यांचे कार्य राज्यात पोहोचवणार। चर्मकार समाजचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सांगली येथील रहिवासी गोविंद खटावकर यांच्या नावे फाउंडेशन स्थापन करून विविध उपक्रम राबवण्यात येणार असून त्याकरता फाउंडेशनच्या स्थापना करण्यासाठी नुकताच सांगली येथे माजी आमदार बाबूराव माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। यावेळी गोविंद खटावकर यांच्या संकल्पनातून त्यांचे कार्य राज्यभर ओळख व्हावी व त्यांचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचवणार असून त्याकरिता फाउंडेशनची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी माजी आमदार बाबूराव माने यांनी दिली। या बैठकीला अशोक आगोणे, विजय गाशे, नितीन बनपुरकर यांच्यासह राज्यातील चर्मकार समाजातील मान्यवर उपस्थित होते। आणि म्हणून गोविंदरावांनी आता जी शंका व्यक्त केली की हे काम करत असताना आपण सगळ्यांनी मुक्तपणे करा, ट्रस्टच्या माध्यमातून समाजाला अधिकाधिक फायदा होऊ द्या आणि कुठेही कार्याला गालबोट लागणार नाही याच्या संदर्भातली थोडीशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे। मी त्यांना खात्री देतो काम कमी झालं तरी चालेल खटावकरजी, परंतु तुमच्या कामाला कुठेही डाग लागणार नाही याची सर्व ट्रस्टी मंडळी प्रामुख्याने खात्री घेतली मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो। सगळ्यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सर्वांनी चांगली मतं व्यक्त केली, आपला वेळ दिला, 2-2 मिनिटात अत्यंत ठोस अशी भावना आपण या ठिकाणी मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। आणि आता या ट्रस्टच्या स्थापनेला बालाजी साबळे आणि विजय घासे हे मुंबईच्या कार्यालयामध्ये या ट्रस्टची स्थापना करतील आणि साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व राज्यभर हे काम व्यापकपणे सुरू राहणार आहे, जिल्ह्यामध्ये हे काम पसरणार आहे आणि त्या दृष्टीनं सगळी मंडळी सातत्याने प्रयत्न करत राहतील। आणि गोविंदराव, परखड बोलायची वेळ आली तरी आम्ही कुठेही कुणाचाही बोलायला ठेवणार नाही। काम चांगले करणारी माणसं असतील त्यांच्या सूचनांचा आदर केला जाईल। चुकीचं कोणी वागत असेल तर त्यांना ट्रस्टमधून बाहेर काढण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही, मग तो कोणी असू द्या।